हॅलो ब्लूमीज. की तुम्हाला माहिती मी आलेली आहे माझ्या मामाच्या गावाला. तर मी आणि माझ्या 2 बहिणी छोट्या आम्ही निघालो होतो सुपर मार्केटसाठी, कारण आम्हाला पास्ता बनवायचा होता. तर खूप आम्हाला इच्छा होती की काहीतरी वेगळं खायचं म्हणून. मग आम्ही सुपर मार्केटमध्ये गेलो, पास्ता घेतला आणि पॉपकॉर्न घेतलं आणि सॉस घेतलं आणि निघालो. बघा ही मुलगी कशी पुढं चालली आहे, छोटीशी आहे एवढी, आणि आम्हाला मागं ठेवून स्वतः एकटी पुढं चालली आहे. तर इथं आम्ही टमाटा, कांदा आणि मिरची कापली होती आणि इथं बॉईल करायला ठेवले होते पास्ता. त्याच्यामध्ये मीठ थोडंसं आणि थोडंसं तेल टाकून इथे सगळे सॉसेस घेतलेले आहेत मी. आमच्याकडे टोमॅटो सॉस नव्हता म्हणून आणला तेवढा. आता मी इथं टाकत आहे जिरे आधी, त्याच्यानंतर थोडीशी मोहरी, आणि इथं आमच्या व्हिडिओमध्ये अस्थेटिकपणा यावा म्हणून माझ्या मामीनं मागचा तवा बाजूला काढून ठेवलेला आहे. आता इथं तेल गरम झाल्यावर आम्ही हे 2 टाकलं. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा टाकूयात. कांद्यासोबत लगेच तुम्ही मिरच्या पण टाका. त्यानंतर ह्या सगळं थोडंसं तळू द्यायचं आहे हलक्यात कमी तेलामध्ये. त्यानंतर आपण टमाटे टाकायचे. हे सगळं माझ्या मामीनं आधी चिरून ठेवलेलं होतं, ते मी फक्त टाकायचं काम करायले. आणि सगळी गॅसची वाफ ही मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये घुसवली. आता हे रेड चिली सॉस टाकले मी पहिल्यांदा, अजून एकदा, कारण तेवढं पुरणार नाही. त्यानंतर थोडंसं टोमॅटो सॉस, आणि लाईट गेली होती तर मध्येच, मग आम्हाला फ्लॅश चालू करावं लागलं. त्यानंतर इथं सोया सॉस आम्ही खूप कमी टाकलं होतं, पण आम्हाला पुन्हा नंतर ॲड करावं लागलं. म्हणून तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईमच टाकत असाल तेव्हा क्वांटिटी बघून पास्ताची जास्त टाका. सगळे सॉसेस टाकलेले आहेत आणि मीठसुद्धा व्यवस्थित, जरी तुम्ही पास्तामध्ये जरी मीठ टाकलं तरी एवढे सॉस टाकल्यानंतर मीठ टाकावंच लागतं. आणि इथं थोडी लाल मिरची आणि थोडीशी हळद पण टाकायची. आपला मसाला तडका द्यायचे मस्तपैकी छान. चवीनुसार मीठ, असं सगळं आपलं टाकून झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं हलवायचं. थोडे सगळे मसाले सॉस वगैरे एकत्र झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये परत आपल्याला पास्ता द्यायचा टाकून. इथं माझ्या मामी मदत करत आहेत, कारण ते खूप असं चिटकून बसलं होतं थोडं वेळ झालं असल्यामुळे पास्ता. पण ते पुन्हा नंतर कढईमध्ये टाकल्यावर ते आपोआप आपलं सुटून जाते सगळे एकूण मेकअपपासून, तेवढं हे राहत नाही चिटकून, कारण आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं असते, मीठ टाकलेलं असते. तर असं व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचं पास्ताला. तर अशा
अशा प्रकारे हा पास्ता झालेला आहे तयार. आणि आम्ही ह्याच्यासोबत पॉपकॉर्न सुद्धा केलेले होते आणि मस्तपैकी हे दोन आम्ही एन्जॉय केले.